मुंबईच्या महापौरपदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही. फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल. मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट. शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही. आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी. विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. महापौरपदासाठी 2.5 वर्ष फॉर्म्युलाच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या महापौरपदावरून सस्पेन्स कायम. महापौरपदासाठी हॉटेल पॉलिटिक्स. शिवसेनेचे 29 नगरसेवक 51 तासांपासून वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये मुक्कामी. पुढील आदेशाची वाट पाहतोय. ताज लँडसेंडमधील नगरसेवक अंजली नाईकांची TV9ला प्रतिक्रिया. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. राऊतांचा आरोप. पुढील 8 दिवस मुंबईच्या बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार. सूत्रांची माहिती. कुणालाही सहजपणे महापौर बसवणं मुंबईमध्ये सोपं नाही. कोणत्याही स्थितीमध्ये शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीमध्ये ठरलंय. संजय राऊतांची टीका. मुंबईतील नगरसेवक शिंदेंसोबत. शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. 22 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकेच्या महापौर पदाची सोडत निघणार. आजच महापालिका निवडणुकीनंतरचे गॅझेट काढा. नगरविकास विभागाचे आदेश. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिकेमधील 9 नगरसेवक अज्ञातस्थळी. शिंदेंच्या संपर्कातील 2 नगरसेवकांसह अज्ञातस्थळी असलेले 9 नगरसेवक सुद्धा विनायक राऊतांच्या निगराणीखाली. सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षामध्ये लॉबिंग. सभागृहामध्ये 227 निवडून आलेले तर 10 स्वीकृत नगरसेवक उपस्थित असतील. नामनिर्देशित सदस्यत्वासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींची मनधरणी. मालेगाव महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं MIMकडे पाठिंबा मागितला, पण आम्ही प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. इम्तियाज जलील यांचा दावा. दादा सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. एकत्र येण्यासाठी दादांनी सत्तेतून बाहेर पडावं. उत्तम जानकरांचं विधान. तर उत्तम जानकरांचं विधान वैयक्तिक. उमेश पाटलांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार. वंचितचा उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची मनसेच्या गटनेतेपदी निवड. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उद्या कोकण भवनाला जाऊन गट स्थापन करणार. आम्ही मराठीचा मुद्दा घेऊन काम करू. किल्लेदारांची प्रतिक्रिया. जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. यंदा 16 लाख कोटीहून अधिक उद्दिष्ट. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारपासून अंतिम सुनावणी. खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार. नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यामध्ये लॉंग मार्च. डहाणू चारोटी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माकपचा पायी मोर्चा. वाढवण मुरबी धरण रोजगार हमी कायद्यातील बदलांना माकपचा विरोध. चांदीना 3 लाखांचा टप्पा ओलांडला. सोनं 2,000 तर चांदी 10,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,48,000 तोळा तर चांदी 3,03,850 रुपयांवर. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. बॉलिवूडमधील धार्मिक भेदभावाच्या वक्तव्यावरून AR रहमान यांचं स्पष्टीकरण.